एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपांबाबत चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाणे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रम या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, शहर अध्यक्ष हेमंत पवार यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये माजी नगरसेवक आणि नवीन इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते. महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. आजपासून इच्छुकांच्या मुलाखती देखील सुरू होणार आहे. शिवसेना किती जागांच्या तयारीत आहे? महायुतीच्या बैठकीमध्ये काही ठरलेलं आहे? जागा वाटपाचा काय फॉर्म्युला नेमका ठरवण्यात येणार? महायुती म्हणून ही निवडणूक लढण्याचा निर्णय आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला आहे आणि त्यानुसार ही युती जाहीर होईल त्यावेळी सीट वाटप आमचं जाहीर होईल. आणि आता आमच्याकडे जे इच्छुक म्हणून ज्या प्रभागामध्ये ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांच्या मुलाखती आज आमच्या सुरू झाल्या. सर, एकंदरीत मागील अनेक दिवसांपासून ज्या युतीची चर्चा होती, दोन्ही ठाकरे बंधूंची युतीची, त्याची घोषणा जी आहे ती अधिकृत उद्या होणार आहे. संजय राऊतांनी या संदर्भात केली. शुभेच्छा. या निवडणुकीच्या दरम्यान निवडून येण्याकरता वेगवेगळ्या आघाड्या होत असतात आणि युबीटीने यापूर्वी काँग्रेसला जवळ केलेली, आता मनसेला जवळ करतायत. त्यामुळे युबीटीची धरसोड वृत्ती याचं समजून आलेत. वेळेपुरतं वापरून घ्यायचं हा जो युबीटीचा धर्म आहे तो आज पुन्हा त्यांनी दाखवून दिलेला आहे काँग्रेसच्या बाबतीत. महाविकास आघाडीचं मुंबईमध्ये काही फरक नाही, कारण काँग्रेस स्वतंत्र लढण्यावरती ठाम आहे. त्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी झाली असं वाटतं. काँग्रेसच्या लक्षात असं आलेलं आहे की हे केवळ आपला फायदा घेत असतात. त्यामुळे कदाचित काँग्रेस त्यांना लांब करत असेल किंवा यांना जनाधार नाही युबीटीला, हे काँग्रेसच्या लक्षात आलं असेल आणि त्यामुळे कदाचित त्यांची आघाडी होत नसेल. पण ठाकरे आल्यानंतर काही वेगळं चित्र पाहायला मिळेल, ताकद वाढेल असं नाही वाटतं. उद्धव ठाकरे स्टेजवर असतात, आता राज ठाकरे त्यांच्या बाजूला उभे राहतील, हे चित्र पाहायला मिळेल. वेगळं काय आणखी चित्र पाहायला मिळेल? सर, भाजपकडनं काय प्रस्ताव आला काय? तुमच्याकडनं काय प्रस्ताव गेला का? त्यांचं म्हणणं की 48 ते 50 जागेपर्यंत आम्हाला त्या सीट्स पाहिजे. का वाटतं तुम्ही बराटे पक्ष म्हणून बघा, प्राथमिक जी काही बोलणी झालेली आहे असते, जी काही चर्चा सुरू असते ती मीडियाला ओपन करण्यासाठी नसते. इंटरनल गोष्टी असतात. युती जाहीर करण्याचा निर्णय, सीट वाटप करण्याचा अंतिम निर्णय हे वरिष्ठ नेते घेत असतात. त्यामुळे युती प्रोसेसमध्ये आहे आणि वरिष्ठ नेते योग्य वेळ आली की या संदर्भात जाहीर करतात. काही जागा आहेत तिकडचा तिढा सुटणार का? कारण नाराजी तिढा कुठेच नाहीये, तर तिढा सुटायचा विषयच येत नाही. सर, आपल्या पक्षाकडनं नवीन तरुणांना देखील संधी मिळणार आहे, नवीन उमेदवारांना काय काय पडताळणी केली जाणार या इंटरव्ह्यूमध्ये? बघा, संघटनात्मक कार्य, निवडून येण्याची क्षमता, सगळ्यांना घेऊन जाणारा व्यक्ती, असे बरेचसे निकष आहेत आणि त्यानुसार उमेदवार निवडले जाणार. सर, पुण्यामध्ये पाहिलं गेलं तर 2 राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे. आता असे समजतं की पुण्यामध्ये अजितदादा जे महाविकास आघाडी सोबत जाणार आहे, त्यामुळे कुठेतरी अलगेल दिसून येते. मी मला काही या संदर्भात कल्पना नाही. सर, ठाकरे बंधू दोघे एकत्र आल्यामुळे ठाण्यामध्ये पाहिलं तर राजे विचारे असेल, अविनाश जाधव असेल, यांची कुठेतरी आता ताकद वाढणार असं बोलतात. मात्र कुठेतरी तुम्हाला मागे देखील लोकसभा असेल, विधानसभेमध्ये मोठा अपयश त्यांना आलं होतं. का वाटतं येणाऱ्या काळात नगरसेवकांसंदर्भातला काय आढावा असणार आहे? यांची ताकद गेल्या 6 महिन्यापासून विधानसभेनंतर ते एकत्रच आहेत, वेगळे कुठे आहेत? आणि ताकद आहे किंवा काय आहे ते येणारी निवडणूकच कळेल ना. या निवडणुकीमध्येच कळेल की नक्की ठाण्यामध्ये ताकद कुणाची आहे. 15 दिवस थांबा, त्याचं उत्तर जनताच देईल ठाण्यात. सर, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत. मात्र त्यांचा जो कल जो आहे तो मुंबई महानगरपालिकेवरती, त्या ठाकरे बंधूंना मुंबई महानगरपालिका इतकी महत्वाची का वाटते? युबीटी आणि जी काही ती युती झालेली आता,
मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी वगैरे असं म्हटलं जातं. आत्ताच्या झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एकही युबीटीचा नेता असेल, त्यांच्या मित्रपक्षाचा नेता असेल, मुंबईच्या बाहेर एकही नेता गेला नाही. केवळ मुंबई ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे आणि तिला कसं खाता येईल, गिळंकृत करता येईल आणि आपली पुढच्या पिढ्या कशा चालवता येतील हाच युबीटीचा एक विचार आहे किंवा मार्ग आहे. आणि त्याकरता केवळ मुंबई, बाकीचे गेले वाऱ्यावर. अशा पद्धतीने पूर्ण शिवसेना युबीटी जो काही गट आहे यापूर्वी सुद्धा मुंबईच्या बाहेर कधीही लक्ष दिलं नाही आणि आता सुद्धा जे काही उरलं सुरलेलं आहे फक्त मुंबई कॉन्सन्ट्रेट करायचा हा एकमेव विचार युबीटीचा आहे आणि त्या पद्धतीत ते वागतायत. तर जागा वाटप पूर्ण होईपर्यंत युतीची अधिकृत घोषणा करण्याची घाई करू नका असं राज ठाकरे म्हणतात. त्या वाटतं येणाऱ्या काळात खऱ्या अर्थाने भावांची जोडी हे बघा, ते जी काही युती झालेली आहे किंवा जी काही आघाडी आहे त्याची उत्तरं तुम्हाला उद्या मिळतील. त्यांचा निर्णय काय आहे, त्याच्यावर मत काय आहे हे आम्ही काय सांगू शकतो, तेच लोक सांगू शकतात आणि जनता सांगू. महायुतीची जागा वाटप अंतिम टप्पा झालेला आहे. मुंबईमध्ये 180 जागांवरती काहीतरी बोलणं झालंय, मात्र 30 ते 40 जागा अशा आहेत की त्याचा तोडगा अजून निघत मला नाही. काही कल्पना नाही, परंतु कुठेही काही वाद नाहीयेत, कुठेही काही विवाद नाहीयेत. लवकरच मुंबईतील युती सुद्धा जाहीर होईल आणि जागा वाटप सुद्धा जाहीर होईल.